मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे। खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे। आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचे पोलिसांनी सांगितलं। आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचविलं आहे। एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरू केली आहे। मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत। आम्ही यापूर्वीच पत्र व्यवहार केला होता। आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती। आम्ही स्टेज बांधण्याचं काम देखील सुरू केलं आहे। उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनही याच मैदानात करू, असं वीरेंद्र पवार यांनी सांगितलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस पाठवली आहे। मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे। तसेच मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल, असं नोटीसीमध्ये म्हटलं आहे। आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही। त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क हे मैदान योग्य ठरेल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। आता यावर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद।